ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना, मातंग समाज आक्रमक, महापालिकेच्या वतीने पुतळ्याची स्वच्छता करून दुग्धाभिषेक। मिरज शहरातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याची घटना सकाळी निदर्शनास आली। संतापजनक झालेल्या या घटनेमुळे मातंग समाज आक्रमक झाला। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा दक्षता समितीचे अध्यक्ष भीमराव बेंगलोरे, शिवसेनेचे महापालिका क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे सर, शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख विलास सूर्यवंशी, माजी नगरसेवक अथर नायकवडी, माजी नगरसेवक योगेंद्र थोरात, स्वाभिमानी आंबेडकरी समाजाचे नेते डॉ. महेश कुमार कांबळे, आरपीआयचे युवा जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे, चंद्रकांत मैंगोरे, शिवसेनेचे मिरज शहर प्रमुख विनायक सूर्यवंशी यांच्यासहित सामाजिक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले। या ठिकाणी घडलेल्या घटनेबाबत महापालिकेच्या अधिकाऱ्यांना कल्पना देण्यात आली। पोलिसांना सुद्धा याबाबत माहिती देण्यात आली। या ठिकाणी उपायुक्त स्मृती पाटील आणि मनपाचे कर्मचारी दाखल झाले। तात्काळ पुतळ्याची स्वच्छता करण्यात आली। एका तासात या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील, तसेच या संतापजनक विटंबनेच्या घटनेबाबत पोलिसात तक्रार दिली जाईल, अशी माहिती उपायुक्त स्मृती पाटील यांनी दिली। लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुतळा परिसरामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची अनेक दिवसापासूनची मागणी आहे, मात्र याकडे महापालिका अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप भीमराव बेंगलोरे यांनी केला आहे। तात्काळ सीसीटीव्ही कॅमेरे बसवला नाही तर महापालिकेच्या विरोधात आंदोलन केले जाईल, असा इशाराही भीमराव बेंगलोरे यांनी दिला आहे। महानकर न्यूजसाठी आदी माने, मिरज। सकाळीच आम्हाला लक्षात आलं की कोणीतरी येऊन इथं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला विटंबना केलेली आहे। खरं म्हणजे खूप चुकीची गोष्ट आहे। आपले महान व्यक्ती जे आहेत समाजातील त्यांच्याकडं असं करणं म्हणजे खूप चुकीचे आहे। महानगरपालिकेच्या वतीनं आम्ही ग्वाही दिलेली आहे आणि व्हेंडरला पण सांगितलेलं आहे की तातडीनं लगेच आत्ता 10:30-11 पासून सीसीटीव्हीचं काम चालू होईल। महापालिकेची दक्षता घेत आहे की या परत कुठलीही असली घटना घडणार नाही, एवढंच मी इथं ग्वाही देते। आणि पूर्ण आम्ही पुतळा वगैरे स्वच्छतेचं काम सुरू केलेलं आहे आणि आम्ही महापालिकेच्या वतीने दिलगिरी व्यक्त करतो की अशी ही घटना घडलेली आहे आणि महाआयुक्त साहेबांचाही आदेश आहे की तातडीने 1 तासात हे काम पूर्ण करून घ्यावं। लगेच करणार आहे आम्ही आता, कारण ही गोष्ट चुकीची आहे, समाज विरोधक आहे, त्यामुळे तक्रारही आम्ही दाखल करू। आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला शाण्याने शेण लावलाय का माथे फिरून लावलाय ह्याची कल्पना आम्हाला नाही, परंतु महापालिकेला आम्ही वारंवार सांगत असताना महापालिकेने सीसीटीव्ही फुटेज बसवला नाही, म्हणून आज अशी घटना या ठिकाणी घडली आहे। पण आम्ही समस्त मातंग समाज अण्णाभाऊ साठे पुतळा समितीच्या वतीनं महापालिकेचा प्रथमतः आम्ही निषेध करतो। त्याचबरोबर महापालिकेनं आज त्वरित या ठिकाणी सीसीटीव्ही फुटेज बसवावा, अन्यथा आम्ही महानगरपालिकेकडे आमचा मोर्चा कूच करू आणि परिणामी महापालिकेला भोगावं लागेल। आणि महापालिकेला एक सांगतो, महापालिकेनं लोकप्रतिनिधींची हमाली करण्यापेक्षा जनसेवा करावी एवढीच महापालिकेला सांगतो आणि या ठिकाणी